सिन्नर MIDC नंतर नायब तहसीलदारांना अटक. जमिनीच्या निकालासाठी मागितली मोठी लाच. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. महाराष्ट्रातील महसूल विभाग हादरले आहे. काही दिवसांपूर्वी सिन्नर MIDC पोलीस ठाण्यात लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला अटक झाल्यानंतर आता सिन्नरचेच नायब तहसीलदारांना 2.5 लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. लाच घेणाऱ्या या अधिकाऱ्याचे नाव आहे संजय भिकाजी धनगर. वय वर्ष 51. ते सिन्नर येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार नायब तहसीलदार धनगर यांनी एका तक्रारदाराच्या जमिनीचा अनुकूल निकाल लावून देण्यासाठी तब्बल 10 लाख रुपयाची लाच मागितली होती. तडजोडी अंती ही रक्कम 2.5 लाख रुपयावर निश्चित झाली. तक्रारदाराने तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. ACB पथकाने सापळा रचला. त्यानुसार शहराच्या मध्यवर्ती भागातील सोपान रुग्णालयासमोर नायब तहसीलदार संजय धनगर यांना 2.5 लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी नायब तहसीलदार धनगर यांच्यावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. एका पाठोपाठ झालेल्या या 2 मोठ्या कारवायांमुळे सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनीच कायद्याचे उल्लंघन करून लाचखोरी करणे किती गंभीर आहे हे यावरून स्पष्ट होते. या बातमीवर तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे, चांदवड.